खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु एक धाव यशस्वी पूर्ण करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल संकेत याची. पाहूया पुढील चेंडू संकेत याचा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू मारा करेल, परंतु एक धाव घेण्यास यशस्वी होतोय. स्ट्राईकला येतो म्हणजे गितेश, नॉन स्ट्राईक एंडला येतो म्हणजे राकेश. पाहूया पुढचा चेंडू. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु मिडॉनच्या दिशेने खेळला, परंतु तिथे मात्र गचाड क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि यावेळी मात्र 2 धाव्या यशस्वीरित्या इथे पूर्ण करतोय गितेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 4. 3 चेंडू आणि 4 धावा. पुढील चेंडू संकेत याचा. गितेश टू संकेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर प्रकारे कटवलेला चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. अतिशय सुंदर खेळी करतोय गितेश आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रार आणि चेंडूला पाठवतोय सीमारेखे पार, षटकार. 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 14. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे धनकणे संघाकडून गितेश. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू बाकी. संकेत याचा. गितेश याला. पाहूया पुन्हा एकदा संकेत टू गितेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पाहूया ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि परंतु गचाड क्षेत्ररक्षण. तितकेच 2 धाव पूर्ण. 2 धावसंख्येनंतर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 16. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी म्हणता येईल धनकणे संघाकडून गितेश आणि राकेश याची. शिरोली संघाकडून दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे शुभम. आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो म्हणजे शुभम. शुभम टू राकेश. पहिला चेंडू. पाहूया यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू जातो सीमारेखे पार, चौकार. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी म्हणता येईल धनकणे संघाकडून राकेश याची. पाहूया पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा सेम चेंडू होता फुलटॉस, त्याला देखील पाठवतोय सीमारेखे पार, चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते 24. बॅक टू बॅक चौकार. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी इथे म्हणता येईल राकेश याची. पुढील चेंडू.
यावेळी मात्र पुन्हा एकदा, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल राकेश याला. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो म्हणजे गीतेश. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी. ओ हो 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 हो, यावेळी मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. गीतेशला काहीच समजला नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळणार नाही. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी धानकाने संघाकडून. तितकी सुंदर गोलंदाजी करतोय शिरवली संघाकडून हा गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा, परंतु आता मात्र या फलंदाजाला आपली जागा सोडावी लागेल. अतिशय सुंदर प्रकारे झेल घेतलेला आहे तिथे राहुल याने. आणि आता मात्र गीतेशची जागा भरून काढण्यासाठी येते तो मात्र प्रथमेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मारा करेल प्रथमेश. पाहूया. ओ हो हो हो, यावेळी मात्र देखील खुल्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु एक धाव घेण्यास यशस्वीरित्या पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 26. शिरवली संघाकडून तिसरं व आपलं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतो तो मात्र वेदांत. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. राकेशला मात्र इथून मैदान सोडून बाहेर जावं लागेल. आणि आता मात्र राकेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मात्र नरेश. पाहूया पुढील चेंडू, अतिशय सुंदर प्रकारे खेळलेला चेंडू. पाहूया, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण, तिसरी धावेचा देखील प्रयत्न आणि मात्र तिसरी ही चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो मात्र प्रथमेश. पाहूया, यावेळी स्ट्राईकला येतो म्हणजे नरेश. यावेळी मात्र परंतु थोडासा अडथळा मध्ये आल्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल धानकाने संघाला. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी.
स्ट्राईकला येतो म्हणजे प्रथमेश धानकाने संघाकडून. पाहूया पुन्हा एकदा प्रथमेश, यावेळी मात्र खणून काढतो चेंडू. एक धाव पूर्ण, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मारा करेल राकेश. यावेळी मात्र अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती थोडी कमी झाली. नरेशला काहीच कळलं नाहीये. चेंडू जाईल डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू, पुन्हा एकदा मारा करेल नरेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा नरेश याला काहीसा चेंडू कळत नाहीये. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते 32. नक्कीच या भव्य दिव्य नाईट कोलाट क्रिकेट महोत्सवामध्ये नक्कीच आता आपल्या स्टेजवर नक्कीच आता आगमन झालेलं होतं. खामचे आमचे कल्पेशजी माने यांचा मायेची शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष नितेशजी कोंडे, आपल्याला विनंती असेल की कल्पेशजी सानप यांचा आपण यशोतीच सन्मान इथे करायचा आहे. कल्पेशजी माने यांचा यथोचित सन्मान इथे होतोय. खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नितेशजी कोंडे यांच्या शुभ हस्ते इथे यशोतीचं सन्मान इथे केलं जात आहे. कल्पेशजी माने, आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच इथे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. विनोदजी खामकर, त्यांचा सुद्धा प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि मायेची इथे शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तर विजय खामकर, आपणास विनंती असेल की मायेची शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन इथे यशोतीचा सन्मान आपण करायचा आहे. धन्यवाद, आपण आमचा सन्मान इथे स्वीकारल्याबद्दल. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. नक्कीच खोलवर टप्प्याचा इथे चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे अपील केली जाते आणि पंचांचा हात मात्र आकाशाकडे नक्कीच पाहायला मिळते. फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना नक्कीच पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला शिरवली संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. काय अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. कारण का खाम विभागीय मध्ये जर आपण पाहिलं तर शिरवली संघ हा नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच आता मात्र मैदानामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना नक्कीच पाहायला मिळतोय. धानकाने संघ सध्या तरी आपण फलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंड वर नक्कीच फलंदाज जर आपण पाहिलं तर नरेश हा फलंदाज मैदानामध्ये अजूनही दाखल आहे. धानकाने संघाचा जर आपण सलामीचा फलंदाज नक्कीच पाहिला तर गीतेश सारखा फलंदाज या शिरवलीच्या गोलंदाजानं बाद केलं आणि तिथे मात्र दबाव आणून ठेवलंय धानकाने संघाच्या बाजूनं आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी नक्कीच सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि फलंदाज नरेश मैदानाच्या बाहेर जाताना नक्कीच पाहायला मिळेल. काय अप्रतिम अचूक टप्प्याचा चेंडू इथे हाताळला गेला. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, सरळ यष्ट्यांचा वेग घेतला आणि दांडी इथे गुल होते. नरेश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना नक्कीच पाहायला मिळेल.
काय अप्रतिम गोलंदाजी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नक्कीच शिरवली संघ खाम विभागीय मध्ये नक्कीच त्यांचा नाव इथे उंचावर नेऊन ठेवला. या शिरवली संघाच्या सर्व खेळाडूने नक्कीच जर आपण पाहिलं तर संकेत लहाने सारखा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते. राहुल फोटफोडे सारखा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर वेदांत सारखा गोलंदाज सुद्धा या मैदानावरती चमकताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला हा चेंडू खणून काढता आला नाही. निर्धाव पद्धतीच्या स्वरूपात हा चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावली गेले. 35 धावा धावफलकावर लगावले गेल्यात. आतापर्यंत 4 गडी इथे बाद झालेत. 4 षटक इथे संपुष्टात आलेले आहेत. चार गडी आतापर्यंत बाद करण्यात यश मिळालंय शिरवली संघाला आणि 4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलेला आहे. 5वा षटक मार्गस्थ षटक इथे प्रगतीपथावर पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली कोणतीही चूक इथे होत नाही क्षेत्ररक्षकामध्ये आणि नक्कीच इथे झेल सोपं झेल इथे पकडलं जाते आणि फलंदाज अजूनही 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला शिरवली संघाच्या बाजूने नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सनी जंगम मैदानामध्ये आता येताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अजूनही स्ट्राईक त्याच्याकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु फलंदाजाला नक्कीच जागेवर उभं करून ठेवलंय गोलंदाजानं. गोलंदाज नक्कीच गोलंदाजी मार्कवर 5वा षटक आणि अंतिम षटक इथे हाताळण्यासाठी सुप्रीम मात्र गोलंदाजी अप्रतिम आपल्याला नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फिरकावून दिला. 1 धाव इथे यशस्वीरित्या चेंडूवर मिळेल. चेंडू बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हल होते आणि मला असं वाटते 4 धावा नक्कीच या चेंडूवर मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 ने पुढे सरसावली जाते. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 फलंदाज इथे तंबूच्या रस्त्याला आपल्याला परताना पाहायला मिळाले. काय गोलंदाजी आतापर्यंत आपण जर पाहिली तर शिरवली संघाच्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अजूनही सुप्रीम या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा 1 धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण झाले. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय परंतु दुसरी धाव इथे सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. इथे खराब थ्रो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला परंतु छोटा फिल्डर मात्र तिथं बॅकअप देण्यासाठी नक्कीच जाताना आपल्याला पाहायला मिळाला. नाहीतर पुन्हा एकदा अजून ही 1 धाव या धावांमध्ये ऍड झाली असती. काय अप्रतिम बॅकअप आपल्याला तिथे पाहायला मिळाला. छोटा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला खेळताना नक्कीच शिरवली संघाकडून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता झालेले आहे. या फर्स्ट इनिंग मधला जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामधला येणारा शेवटचा चेंडू इथे बाकी असेल. 41 धावा अजून ही जर आपण पाहिल्यात तर धावफलकावर लगावल्या गेल्यात. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. देखना फटका परंतु या फटक्यावर 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. तिसरी धाव इथे घेण्याचा धाडस केला होता परंतु अपयश येतोय तिसऱ्या धावेला आणि संघाची धावसंख्या दोन्हीच इथे पुढे सरसावली जाते. 43 धावा अजून हे धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि शिरवली संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर नक्कीच 44 धावा आपल्याला धावफलकावर इथे बनवाव्या लागतील. खूप कठीण आव्हान जर आपण पाहिलं तर नाही आहे परंतु इथे क्रिकेटचा खेळ आहे. दोन्ही संघाला इथे मेहनत कष्ट घ्यावे लागतील. कष्टांशिवाय इथे पर्याय नसतो आणि जर
यश मिळवायचे असेल तर नक्कीच इथे कष्ट इथे जरूर घ्यावे लागतील क्रिकेटच्या मैदानावर. जर आपण पाहिलं तर डे क्रिकेटचा आपल्याला खूप सारा अनुभव असतो, परंतु नाईट क्रिकेट जर म्हटलं तर आपल्याला थोडंसं कमी आपल्याला अनुभव इथे पाहायला मिळेल. परंतु काही हरकत नाही, खेळ हा क्रिकेटचा आहे. नक्कीच इथे दोन्ही संघाला मेहनत इथे घ्यावी लागेल. मेहनत घेतली तर आपण यशाकडे वाटचाल करू शकाल, नाहीतर याच्यानंतर होणारा पुढील सामना यंग स्टार देवकाने वर्सेस गावदेवी नडवली. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया पॅव्हलिनकडे यायचं आहे टॉचिंग करण्यासाठी. नक्कीच विनंती असेल यंग स्टार देवकाने विपक्ष गावदेवी नडवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपल्या टॉस बॉक्सच्या इथे नाणेफेकीचा कवळ करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित यायचं आहे. या मॅच मधली फर्स्ट इनिंग इथे संपुष्टात आलेले आहे. तर आपल्या या स्पर्धेचा नक्कीच नियम असतो, फर्स्ट इनिंग या मॅचचं संपल्यानंतर दोन्ही पुढील होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन नाणेफेकी करायची आहे. तर आपल्याला विनंती असेल कोणताही वेळ घेऊ नका, आपण टॉस बॉक्सकडे यायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नक्कीच असेल. आणि कल्पेशजी माने यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्सच्या इकडे यायचं आहे. या दोन्ही संघाचे नाणेफेकी करून घ्यायचे आहे. कल्पेशजी माने सर. नक्कीच कल्पेशजी माने आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीचं कौल इथे करून घ्यायचा आहे. नक्कीच इथे येणारे सर्व प्रमुख पाहुणे असतील कोणीही तर त्यांना पहिले मान देणं हे आमचं कर्तव्य नक्कीच इथे असतो. कारण का नेहमी आपल्या पाठीमागे आपल्याला जर पाहिलं तर प्रमुख पाहुणे नक्कीच आपल्याला आपल्या खेळाच्या मागे नक्कीच पाहायला मिळतात. त्यांच्याच समवेत कल्पेश माने नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतील नाणेफेकी करताना. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले रॉयल किंग शिरवली संघाकडनं. नक्कीच राहुल फोटपडे आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सौरभ आणि राहुल पोटफोडे नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये जर पाहिली तर दाखल झालेले आहे. एक फलंदाज जर आपण पाहिलं तर राईट हँड फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरा फलंदाज जर पाहिलं तर डावकऱ्या हाताचा फलंदाज सौरभ मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडला नक्कीच आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळेल सौरभ शिंदे. नक्कीच याच्या पुढील होणारा नक्कीच सामना असेल यंगस्टार देवकाने विपक्ष गावदेवी नडवली. यंगस्टार देवकाने संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित आपला निर्णय काय असेल तो आपण कळवायचा आहे. नक्कीच धन्यवाद. गोलंदाजी नक्कीच इथे स्वीकारली गेले देवकाने संघाकडनं. नो चेंडू आणि इथे मात्र फलंदाजाला इथे संधी मिळते. फ्रीडचा चेंडू असेल राहुल पोटफडे स्ट्राईक एंडवर नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट फिट पद्धतीचा चेंडू चेंडूला दिलाय फिरकावून तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जाते वन बाउंड सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेले. सहा धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आतापर्यंत. एक चेंडूचा इथे खेळ झालेला आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु एक धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केले. गचाड थ्रो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला परंतु काही हरकत नाही. एकच धाव या धावफलकावर आतापर्यंत वाढवली गेले. संघाची धावसंख्या पुढे 1 ने सरसावली गेले. 7 धावा
7 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकातले 4 चेंडू येणं इथे बाकी असतील. डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सौरभ इथे चेंडूला नक्कीच फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु काय फिल्डिंग नक्कीच आपण तिथे पाहायला मिळते. अप्रतिम फिल्डिंग. नक्कीच 3-2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी इथे वाचून दिल्यात या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, कारण का हेच महत्वाचं असतं. 1-1 2-2 धावा या रोखणं हे गरजेचे असतात, कारण का त्याच 1-1 2-2 धावा जर आपण पाहिल्या त्या शेवटच्या क्षणाला आपल्याला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जातात. सुरेख चेंडू होतात. चांगल्या चेंडूला इथे सन्मान देणं हा फलंदाजाचं काम असतं आणि तोच खेळ आपल्याला मैदानामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान आणि खराब चेंडूला चांगलाच समाचार देताना नक्कीच हे फलंदाज दोन्ही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. शिरवली संघाचे दोन्ही अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पोटफोडे आता मात्र स्ट्राईक एंडला नक्कीच पाहायला मिळेल. काय देखना फाटका बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम. या फाटक्यामध्ये होता वजन. धावा मिळतील नक्कीच अर्धा डझन. नक्कीच अप्रतिम फटका आपल्याला याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. नक्कीच 6 धावांसाठी हा चेंडू सलामी देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटका. देखना फटका. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. खराब चेंडूचा समाचार घेतलाय. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जाताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 4 धावा राहुल पोटफोडे या मैदानावरती आता चमकताना नक्कीच पाहायला मिळतंय. काय पहिल्या चेंडूवरती 6 धावा त्याच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. 2 चेंडूवर त्यांनी सलग 10 धावा आपल्या स्वतःच्या नावावर ठोकून दिल्यात. काय फलंदाजी नक्कीच आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच पहिला षटक इथे संपुष्टात आलेला आहे आणि संघाची धावसंख्या नक्कीच धावफलकावर जर आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात. काय फटकेबाजी आपल्याला यांच्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. कोणतीही विकेट अजूनही गमवू शकला नाही फलंदाज आणि नक्कीच नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सनी जंगम आता मात्र दुसरा षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज होतोय. निखिल जंगम मैदानामध्ये. काय चेंडू पाहायला मिळाला. चुक टप्प्याचा चेंडूचा टप्पा जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी झाली आणि फलंदाज सौरभ याला चकवून नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे इथे सांगता झाले. येणारे अजून 23 चेंडू आणि 24 धावांचा इथे पाठलाग करावे लागेल आणि इथे मात्र पंचांचा डिसिजन. इथे मात्र 9 चेंडू आहे आणि पुन्हा एकदा खराब थ्रो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. या चुक्या इथे होणं, या चुक्यांना इथे सुधारावं लागेल, कारण का या चुक्या जर आपण पाहिल्या तर शेवटच्या क्षणाला आपल्याला या स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकतात. कारण का ही स्पर्धा जर आपण पाहिली तर मानाची स्पर्धा आहे. मानाचा चषक आपल्या असोसिएशनचा आहे. भव्य नाईट आपल्याला या टुर्नामेंट आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळत आहेत. फ्रीड चेंडू असेल, फलंदाजाला संधी इथे उपलब्ध असेल. राहुल पोटफोडे स्ट्राईक एंडला. स्लोवर पद्धतीचा चेंडूला भिरकावून दिलंय आणि इथे मला असं वाटतं चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. काय अप्रतिम चेंडू होता. गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला गती थोडी कमी होती, परंतु फलंदाजाची गती जर आपण पाहिलीत तर कुठेही कमी पडली नाही. अशी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला राहुल पोटफोडेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल.
काय फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. लोअर फुलटॉस चेंडू होता इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकी करतोय. सोपं झेल इथे सुटतोय. एक धाव इथे शिरवली संघाला नक्कीच मिळेल. 29 धावा धावफलकावर लगवले गेलेत आतापर्यंत शिरवली संघाच्या. अजूनही येणारा 21 चेंडू इथे बाकी असतील आणि 15 धावांची इथे गरज असेल रॉयल किंग शिरवली संघाला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फिरकवून दिला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सोपं झेल इथे सुटलं जाते परंतु काही हरकत नाही. खूप साऱ्या धावा त्याने आपल्या संघासाठी वाचून दिल्यात. जर आपण राहुलची फलंदाजी जर पाहिलीत तर वैयक्तिक जर त्याच्या धावा जर पाहिल्यात तर 6 चेंडूंचा आतापर्यंत त्यांनी खेळ केलाय आणि वैयक्तिक धावा जर त्याच्या पाहिल्यात तर 22 धावा स्वतःच्या नावावर खेचून नेल्या. तर राहुल पोटफळे नक्कीच अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डावखोरे हाताचा फलंदाज मैदानावरती चमकतोय. 152 सीमा रेषेच्या बाहेर नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 4 पुढे सरसावली जाते. 35 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आतापर्यंत रॉयल किंग शिरवली संघाच्या. खूप सारं आपल्याला चांगलं आयोजन आतापर्यंत या संभेच्या ग्राउंडवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नाईट क्रिकेटचा इथे महोत्सव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. लोवर फुलटॉस चेंडू. चेंडूला फिरकावून दिले. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या 4 पुढे सरसावली जाते. 39 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आतापर्यंत रॉयल किंग शिरवली संघाच्या. काय फटकेबाजी पाहायला मिळते. अजूनही एकही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. विनंती असेल तिकडे चेंडू गेलाय तो आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा पुरवायचा आहे. बाउंड्रीच्या बाहेर जो चेंडू गेलाय तो आपल्याला मैदानामध्ये द्यायचा आहे. विनंती असेल. नक्कीच तिसरा षटक इथे हाताळण्यासाठी नक्कीच नवीन गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. नरेश कचरे मैदानामध्ये दाखल झालाय. याच्या जर हातामध्ये जर पाहिली तर चांगली जादू आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. असाच अजूनही येणारे 18 चेंडू आणि 5 धावांची इथे गरज असेल. मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे याच्या हातामध्ये जादू आहे. कोणताही चेंडू इथे आत येऊ शकतो. कोणताही चेंडू हा यष्ट्यांचा वेग घेऊ शकतो. नक्कीच तेवढी क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. नरेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसरं षटक इथे हाताळण्यासाठी. इथे मात्र विजयी फटका पाहायला मिळते राहुलच्या बॅटमधनं. काय अप्रतिम फलंदाजी त्याची. नक्कीच जर आपण त्याच्या धावा जर पाहिल्या तर 28 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्याची खेळी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हाव्या लागतील. कारण का त्याची फलंदाजी जर पाहिली तर काय त्याच्या बॅट मधनं नक्कीच आपल्याला फटके पाहायला मिळाले. अप्रतिम फटके त्याच्या बॅट मधनं नक्कीच पाहायला मिळाले. नक्कीच या मॅचचा हकदार ठरतोय. नो डाऊट ज्याच्या फलंदाजी मधून त्याच्या बॅट